बातमी नाशिकमधून। नाशिकमधील डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणात जेजुरकर यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या पतीवर गंभीर आरोप केले। मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यूमागे त्यांचे पती डॉक्टर निलेश जेजुरकर यांचा छळ कारणीभूत असल्याचा दावा कुटुंबियांनी केला। डॉक्टर निलेश जेजुरकर यांचे विवाहबाह्य संबंध होते। या कारणामुळे गेल्या काही काळापासून मनीषा जेजुरकर यांना मानसिक त्रास दिला जात होता असा आरोपही करण्यात आला। या प्रकरणी मनीषा जेजुरकर यांच्या नातेवाईकांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तसंच डॉक्टर निलेश दत्तात्रय जेजुरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे। पोलिसांकडे ही मागणी आहे की त्यांनी तपास करावा की ही खरंच आत्महत्या आहे की हत्या आहे। कारण ज्या प्रकारे ती आढळून आली, खिडकीला दोरीला लटकलेल्या अवस्थेत ती आढळून आली, तर माझा पहिला हा प्रश्न आहे की खिडकीला दोरी लावून कोणी आत्महत्या करतं का? जर स्वाती ह्या जर दोषी नसत्या, डॉक्टर स्वाती ह्या जर दोषी नसत्या तर त्या आज फरार नसत्या। तर त्याबद्दल पोलिसांनी सखोल चौकशी करावी। पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळते। त्यांच्या बहिणीने फिर्याद दिली आहे, त्यावरून आम्ही डॉक्टर जेजुरकर यांच्याविरुद्ध कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास चालू आहे। त्या फिर्यादीमध्ये त्यांनी म्हणल्याप्रमाणे डॉक्टरांचा घरात असलेल्या संबंधावरून कायम वाद होत होते आणि त्याच्यावरून त्या मॅडमने आत्महत्या केलेली आहे अशी फिर्याद दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।